आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. मोक्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा युनिट 4 ने ताब्यात घेतला आहे. दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी युनिट 4 च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करून रेकॉर्डवरील गुन्हेगार मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, हिस्ट्री शीटर, तडीपार पाहिजे आरोपी, स्टँडिंग वॉरंट NBW मधील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. प्राप्त आदेशाप्रमाणे दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी पोलीस अंमलदार विठ्ठल वाव, प्रवीण भालचिम, पोलीस नाईक नागेश सिंग कुनवर असे येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग कामी रवाना झाले. येरवडा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत बिंदू माधव ठाकरे चौक येरवडा येथे आलो असता पोलीस अंमलदार नागेश सिंग कुनवर व देवीदास वांढरे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोक्का गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे गण्या जगताप हा चिमा गार्डन चौकात येणार आहे. मिळालेली बातमी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना कळविली असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून मिळून आल्यास पुढील कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. लागलीच सदर पोलीस स्टाफ चिमा गार्डनमध्ये सापळा लावून थांबला असता बातमीतील वर्णनाचा इसम चिमा गार्डनमध्ये आल्याचे पोलीस स्टाफला दिसल्याने लागलीच सर्व पोलीस स्टाफने त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव आदेश उर्फ गणेश रवींद्र जगताप, वय 25 वर्षे, राहणार सर्वे नंबर 2, शेलार चाळ, इराणी मार्केट, येरवडा, पुणे असे असल्याचे सांगितले. येरवडा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून माहिती घेतली असता याबाबत येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 183/2025 भारतीय न्याय संहिता कलम 118, 2, 118, 1, 115, 2, 351, 3, 3, 5 मॅक 425 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 1 ब सह 135 क्रिमिनल लॉ 3 व 7 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3, 1, 2, 3, 2, 3, 4 अन्वये गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडे सदर गुन्ह्यासंदर्भात तपास केला असता त्याने सदर गुन्हा त्याच्या साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपी आदेश उर्फ गणेश रवींद्र जगताप यास दाखल गुन्ह्याच्या पुढील कायदेशीर कारवाई करिता येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.